मला माहीत नाही आता तुम्ही किती लोक रिलेट करू शकाल, पण मी तुम्हाला सांगतो की मी लहानपणापासून हेच ऐकत आली आहे की हे पुटी नाही, कुठे न्याच्या लायकीची नाही, बदमाश आहे, कुठे गेली म्हणजे पचर 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 बोलत राहते, शांतता बिलकुल राहतच नाही. पहा आपल्या घरचं पोरगं किती समजदार आहे, पण तू समजदार तर 1% समजदार नाही. भाई मी एवढं ऐकू आता एवढी शांत आणि एवढी समजदार झाली आहे गायस. तुम्ही असं म्हणून राहिले असं वाटत तर नाही, पण झाली आहे मी थोडीशी, ठीक आहे ना. हां, तर तुम्हाला सांगतो पहिले मी ही लहानपणी कशी होती. आम्ही मैत्रिणी पोरीच फक्त अशा खेळत राहत होतो, ठीक आहे. आता लोहा प्लस चिंगम, लोहा हे नाही काय आपण लोहा प्लस चिंगम नाही काय म्हणतो त्याला, हे बर्फ पाणी प्लस चिंगम, आणि काय म्हणते तू पप्पा बन मी मम्मी बनतो, मग आम्ही पानाचं काय म्हणते स्वयंपाक बनवू, आणि दुसरं म्हणजे खो खो खेळायचं, आई बाई पुरते जाय त्या घरी, असे काही लगोरी बिगोरी असे गेम खेळत राहतो, ठीक आहे. पोरीच पण पोरं नाही. मग एखादा जर आमच्या एरियातला पोरगा जर त्याच्या ग्रुपमधलं सगळेच गेले बा, आणि एखादा पोरगा जर आला आणि त्याला असं वाटून आलं का नाही पोरींसोबत खेळूनच घेतो आता टाईमपास का, कोणीच नाही मित्र, तर तो आमच्या मैत्रिणीत येत होता खेळासाठी, ठीक आहे. मग तो आम्हाला विचारत होता की मी तुमच्यासोबत खेळू का, तर माझ्या मैत्रिणी म्हणे नाही पोरीत पोरगं नाही पाहिजे. पण मी नाही म्हणायला पाहिजे नाही पोरीत पोरगं नाही पाहिजे. तर मी म्हणतो ती नाही तो थांब, मी माझ्या मैत्रिणीसोबत नाही का विचारपूस करून येतो, डिस्कस व्हायला करून येतो का तुला खेळू द्यायचं का नाही, ठीक आहे, पण तू इथंच थांब, मी तुला खेळू देतो, ठीक आहे. तर मी माझ्या मैत्रिणीजवळ जाऊन चुपचाप त्याला सांगत होती का भाई आपण याला खेळू देऊ, ठीक आहे. आणि आपण याला खेळू दिल्यानंतर माहिती आहे का, आता ह्या नवा गडी आहे ना, तर नवा गडी नवा राज्य किंवा नवा गडी नवा डाम असं म्हणू आपण त्याला, आणि त्यालाच राज्य द्यायला लावू, आणि मग आपण त्याला चिडू पोरीत पोरगं मिठाचं गाडगं. मग माझ्या मैत्री म्हणे हो राव ना, आपण असंच करू. मग तो जाय 10-20-30 करासाठी, तो 100 म्हणतपर्यंत आम्ही लपून जात होतो. आणि मग जसं लपलं जर त्यानं असं म्हटलं का पहिलं टिप रौनक, तर मग जशी मी आली तसंच मी म्हणत होती पोरीत पोरगं मिठाचं गाडगं, मीठ गेलं वाया लाग माया पाया. आणि मग असंच करता माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणत होत्या की पोरीत पोरगं मिठाचं गाडगं, मीठ गेलं वाया लाग माया पाया, ठीक आहे. तर आत्याला राग किंवा त्याला असं वाटलं की भाई एवढ्या साऱ्या पोरी आपल्याला, तर तो असं म्हणतो थांब ते माझ्या मम्मीला नाव सांगतो, ते आईला बी नाव सांग. मग आता जर त्यानं आईला नाव सांगितलं तर माझ्या आईपर्यंत चाललं जात होतं. तर एक तर मी बद चांगलं लाथा खात होती आईच्या हातच्या, नाही तर ते बाई अर्ध्या रस्त्यात उभी राहे आणि म्हणे इकडे ग अशीच बोलते का, असंच बोलायला लागते का ग, असंच शिकवलं का तुझ्या घरी. तर मी त्या बाई तुमचा पोरगा आला होता ना काकू, असं करून हेकडं बिकडं तोंड करून धावत होते आपल्या घरापर्यंत, ठीक आहे, काहीतरी असं बोलून, पण हेकडं तोंड करत होती असं. तर मला माहीत होतं का ते बाई आपल्या घराजवळ राहते, ते आपल्याला कधीही आपल्या आईला येऊन सांगू शकते ना, आपल्याला कधीही बद जशा आपण लाता खाल्ल्या आहे आणि खात आलो आहे तशा आपल्याला कधीही लाता भेटू शकते. पण डरने का नाही, डर के आगे जीत है, ठीक आहे. तर पण आता गाईज, आता माझ्या मेसवालीचं त्या दिवशी का झालं तुम्हाला सांगतो. नाही मेसवाली, मी जेवण करायला गेली, माझ्या मेसवालीमध्ये तुम्ही 2 महिन्याचे पैसेच नाही दिले, तर मी दिल का म्हणायला पाहिजे होतं भाई तुला 2 महिन्याचे पैसे नाही दिले म्हणजे तुला 2 महिने का मला फुकट खाऊ दिलं का, पण मी दिले असं नाही म्हटलं. मी चुपचाप जेवत होते, मी म्हटलं नाही काकू बघा ना फोन बघा, पहिल्या महिन्याचे एवढे, दुसऱ्या महिन्याचे एवढे, तिसऱ्या ते म्हणजे असं नसते. म्हटलं येईल फोन पे ना समजून राहिला, हिस्ट्री तर डिलीट नाही होता, तर हिस्ट्री जशी आहे तशीच राहते ना. म्हटलं भाई मी दिले आहे, मी रडायला लागली काय हा बाईल फोन पे ना समजून राहिला तर कसं करू. आणि मग काही वेळानंतर असं सुरू होतं, मग मी राहू दिलं. मग तिचे पोरं आले, ते म्हणे नाही दिले तिने पैसे. तेव्हा तरी मी हात धुवून अशी करत घरी आली आहे गाईज या वयात, आणि त्या वयात मी असं हेकडं तोंड करून जात होती. पाहिलं, घरचे नाही समजू शकत आपल्यावर बोलण्याचा किती परिणाम होते. म्हणजे आपण साधा झगडा नाही करू शकत लोकांसोबत, आपल्या हक्कासाठी लढू नाही शकत, अशी परिस्थिती झाली आहे गाईज. एवढी समजदार आणि शांत झाली आहे मी.